नमस्कार. डायमंड ऑफ ट्रेजरच्या या आजच्या या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते किडनी स्टोन म्हणजे मूतखडा याविषयी. मूतखडा या विकाराची लक्षणं म्हणजे लघवी करताना तीव्र जळजळ होणं, वेदना होणं, लघवीमध्ये रक्त दिसणं, पोटाच्या एका बाजूला किंवा कमरेच्या खालच्या भागामध्ये टोचणाऱ्या वेदना होणं, लघवीचा रंग गडद लालसर किंवा तपकिरी होणं, लघवीची वारंवार इच्छा वाटणं, आपण लघवी करताना ती कमी प्रमाणात होणं, सतत मळमळ, उलट्या वाटणं, थाप किंवा थंडी या प्रकारची लक्षणे दिसून येतात. तर मूतखडा या विकाराची प्रमुख कारणे पाहायला गेलं तर पाणी पिण्याचं प्रमाण कमी असणं, जास्त मीठ किंवा साखर असलेले पदार्थ खाणं, कुटुंबामध्ये कुणाला तरीही मूतखड्याचा आजार असणं, लठ्ठपणा आणि शारीरिक व्यायामाचा अभाव असणं, मूत्रमार्गामध्ये सूज किंवा संसर्ग निर्माण होणं म्हणजेच इन्फेक्शन निर्माण होणं, जास्त प्रमाणात कॅल्शियमच्या गोळ्या खाणं, ह्यामुळे सुद्धा मूतखडा निर्माण होऊ शकतो. मूतखडा या विकारावर प्राथमिक आयुर्वेदिक उपचार आपण काय करू शकतो? तर यामध्ये आपण गोक्षूर, पाषाणभेद, वरुण, पुनर्नवा यासारख्या वनस्पतींचे चूर्ण, तसेच गोक्षुरादी गुग्गुळ आणि अश्मरी हरकवात आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने घेऊ शकतो. मूतखडा या विकारामध्ये कुळीथ हे एक रामबाण औषध आहे. रात्रभर कुळीथ पाण्यामध्ये भिजत ठेवावे आणि सकाळी उठून ते कुळीथ चावून खाणे आणि ते कुळथाचे राहिलेले पाणी वरतून पिणे, यामुळे मूतखडा विरघळण्यास मदत होते. तसेच तुळशीचा रस किंवा तुळशीच्या पानांचा चहा करून पिल्याने मूतखड्याच्या वेदना कमी होतात आणि मूतखडा विरघळण्यास मदत होते. दैनंदिन आहार विहारामध्ये आपणास दिवसभर पुरेसे पाणी प्यावयाचे आहे, ज्यामुळे लघवी साफ होते आणि मूतखडा असल्यास तो निघण्यास मदत होते. धन्यवाद.